छान पद्धतीने आढावा घेऊयात। नांदेडमधील अतिवृष्टीमुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडल्यानं गोदावरी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदी गोदावरीनं रौद्ररूप धारण केलंय। नांदेडमधील श्रावस्ती नगर आणि समीरा बाग परिसरामध्ये 12 ते 15 फुटांपर्यंत पाणी शिरल्यानं नागरिक अडकलेले होते। नागरिकांना पाण्याचा जोर वाढू लागल्यानं अग्निशमन दलाला संपर्क केला। त्यानंतर तातडीनं अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत श्रावस्ती नगर येथल्या 15हून अधिक जणांना पाण्यातील प्रवाहापासून सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे। हिंगोलीत अतिवृष्टीमुळे कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव परिसरामध्ये कयाधू नदीनं रौद्ररूप धारण केलंय। यामुळे नदीकाठच्या शेतांना याचा चांगलाच फटका बसलाय। अनेकांची पिकं ही पाण्याखाली गेलीत। बीडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एका वयोवृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी शेजारच्या गावामध्ये जाण्याची वेळ। बीड तालुक्यातील पिंपळादेवी गावातील ही घटना। पूरपरिस्थितीमुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी गावात कुठेही जागा शिल्लक नसल्यानं नातेवाईकांनी शेजारील लिंबारुई देवी इथल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले। छत्रपती संभाजीनगरमधल्या सिल्लोडमधील बळीराजाला धीर देण्यासाठी सिल्लोड भागातील युवकांनी पुढाकार घेतलाय। अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाला वैतागून आत्महत्याच्या घटना घडतात। युवकांनी बांधावरती जात जनजागृती करण्याचा हा उपक्रम राबवलाय। नाशिकमधल्या येवला तालुक्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणच्या सखल भागांमध्ये पाणी साचलंय। त्यामुळे सामान्य नागरिकांबरोबर शेतकरी देखील हतबल झालेत। डोळ्यांदेखत पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी आता मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसामुळे तिळगंगा नदी दुथडी भरून वाहतीये। कोरेगाव परिसरातील काही रस्ते देखील पाण्याखाली गेलेत। तिळगंगा नदीनं आपली इशारा पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। साताऱ्यातील माण तालुक्यातील म्हसवड भागामध्ये जोरदार पावसानं तडाखा दिलाय। म्हसवड शिंगणापूर रस्ता या पावसामुळे पाण्याखाली गेलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। जळगाव विमानतळावरून ते धुळ्याकडे रवाना होत असताना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा मांडल्या। मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या व्यथा ऐकून घेत योग्य ती मदत करण्याचं आश्वासन दिलंय। महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाचं सावट असताना धुळ्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे दौऱ्यावरती असताना त्यांना पुष्पगुच्छ न देता 50 अधिकाऱ्यांनी त्यांच्या पगारामधून 2 लाख रुपये गोळा केले आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केले। पोलीस अधीक्षक श्रीकांत थिवरे यांनी हा चेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सुपूर्द केला। राज्यातील अनेक भागामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय। अशातच पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक हात हे पुढे येत आहेत। अशातच अभिनेता सुबोध भावेनं देखील सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर करत मदतीचं आवाहन केलंय। शेतकऱ्याचं झालेलं नुकसान हे कल्पनेच्या पलीकडचं असून आपण या परिस्थितीचा आढावा घेत असल्याचं सुबोधनं म्हटलंय। तर शेतकऱ्यांना अशा परिस्थितीमध्ये सर्वात आधी काय मदत लागेल याची माहिती आपण घेत असून ती करणार असल्याचं सुबोधनं सांगितलंय। त्यासोबतच त्यानं इतर कलाकारांना देखील मदत करण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे सुबोधच्या आवाहनानंतर इतर कलाकार कसा प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल। आज आपल्या महाराष्ट्रातल्या या सगळ्या बांधवांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे। चादरी, ब्लँकेट, स्वयंपाकाची भांडी, पाणी आणि ताडपत्री झोपण्यासाठी या गोष्टींची आता तातडीची आवश्यकता आहे। या गोष्टी जर तुम्हाला पुरवायच्या असतील, त्याची मदत करायची असेल तर पुण्यातल्या नागरिकांनी उद्यापासून बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी 10 ते 7 या वेळेत ती करावी आणि सोलापूरच्या नागरिकांनी तिथे पुणा गाडगे अँड सन्स हे जे ज्वेलरीचं दुकान आहे त्या दुकानात तिथे जोशी नावाचे मॅनेजर आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा। माढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत। 2 दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानं पाणी शिरलेल्या घराची साफसफाई केली जाते। पण पुन्हा पुराचा धोका वाढल्यामुळे सगळे संसार एका गाडीमध्ये भरून गाव सोडून जाण्याची वेळ माढा तालुक्यातल्या उंदरगाव इथल्या दत्तात्रय कोळी यांच्या कुटुंबियांवर आली। पूर ओसरला म्हणून कोळी कुटुंब हे घरात पाहणीसाठी आले। पाहणी केली असता सगळं धान्य हे सडलेलं होतं। आता उरलं सुरलं सामान घेऊन हे सगळं कुटुंब दुसरीकडे निघालंय।
मराठवाड्याच्या मदतीसाठी मुंबई मनपाचे अभियंते सरसावलेले आहेत. मुंबई मनपाच्या अभियंत्यांनी 1 दिवसाचं वेतन मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून जाहीर केलंय. सुमारे 4200 अभियंते आपलं 1 दिवसाचं वेतन हे मराठवाड्याला मदत म्हणून देणार आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ही मदत जमा केली जाणार आहे. अभियंत्यांप्रमाणे पालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांकडून देखील 1 दिवसाचं वेतन हे पूरग्रस्तांना मदत म्हणून मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश भुतेकर यांनी सांगितलंय. ठाणे जिल्ह्यात कालपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्यानं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं कालपासूनच ठाण्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. यावेळी नवरात्र उत्सवातील गरब्याच्या कार्यक्रमांची काहीशी तारांबळ उडाली. वसई मिरारमध्ये कालपासूनच जोरदार पाऊस आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा धुमाकूळ. आजपासून रेड अलर्ट असल्यामुळे नागरिकांना याचा फटका बसू शकतो. कुंभमेळ्यासाठी 14,000 कोटींचं पॅकेज जाहीर करणाऱ्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी केवळ 2200 कोटी रुपये पॅकेज जाहीर केलं. शेतकऱ्यांसाठी ही तुटपुंजी मदत आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांपर्यंत अनुदान देऊन राष्ट्रीय आपत्ती म्हणून महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी ही वर्धा जिल्हा काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. त्याबरोबरच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी करून जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आलंय. बातमी आहे बीडमधील ओबीसी मेळाव्याची. बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळावा हा पुढे ढकलण्यात आलाय. मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचं धुमशान सुरू आहे आणि त्यामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आलाय. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी महाएल्गार सभा आणि मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील ओबीसी नेते हे उपस्थित राहणार होते. दरम्यान या महाएल्गार मेळाव्याच्या बॅनरवर लक्ष्मण हाकेंचा फोटो नसल्यानं त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर इथं एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये पाऊस असताना देखील या सभेला सुरुवात झाली. त्याबरोबरच दैत्य नांदूर इथं भर पावसामध्ये लक्ष्मण हाके यांनी वाजत गाजत रॅली सुद्धा निघाली. पुण्यामध्ये वोट चोरी विरोधामध्ये काँग्रेसला समर्थन करणाऱ्या युवकांचा मशाल मोर्चा. या युवक मोर्चाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते. पुण्यातील काँग्रेस भवन ते बालगंधर्व चौकापर्यंत हा मशाल मोर्चा काढण्यात आला. अंधेरी पूर्वमधील गुंदवली इथं नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. गुंदवलीतील आझाद मित्र मंडळानं यंदा खास आकर्षक असं देवीचं अनोखं रूप साकारलंय. देवी कासवावरती विराजमान असून या माध्यमामधून कोळी बांधव आणि पर्यावरण संरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश हा दिला जातोय. निसर्ग आणि संस्कृती यांचा समतोल साधत गुंदवलीमध्ये नवरात्र उत्सवाचा जल्लोष साजरा होतोय. शारदीय नवरात्र उत्सवाच्या 6व्या दिवशी अंबाबाईची आकर्षक पूजा. ललिता पंचमी निमित्त आई अंबाबाईची गजारूढ स्वरूपामध्ये पूजा. करवीर निवासिनीचं आकर्षक रूप दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. महाराष्ट्रात शारदीय नवरात्र उत्सवाला उत्साहामध्ये सुरुवात. त्याप्रमाणेच विक्रोळीतील एकता मित्र मंडळाकडून उत्साहात नवरात्र साजरी करताना पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टीचे नेते दिलीप मटकर यांच्याकडून 31 वर्षांपासून मोठ्या उत्साहामध्ये नवरात्र साजरी केली जाते. यावर्षी देखील आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर संपूर्ण शहर हे उत्सवमय झालंय. शारदीय नवरात्राच्या 6व्या माळेला रुक्मिणी माता कमलादेवीच्या रूपात अत्यंत कल्पकतेने उभ्या केलेल्या रुक्मिणी मातेला बैठ्या रूपामध्ये सजवण्यात आलंय. जागतिक पर्यटन दिनी मुंबई विमानतळाचं नवीन विक्रम. यावर्षी मुंबई विमानतळानं 8 महिन्यांमध्ये 50 लाख प्रवाशांचं स्वागत केलंय. यूएई, इंग्लंड आणि थायलंडमध्ये सर्वाधिक प्रवासी आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते दिव्यांग नागरिकांना किट वाटप. ठाण्याच्या टिप टॉप प्लाझामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. पुण्यात एका गरबा कार्यक्रमामध्ये पोहोचत खासदार मेधा कुलकर्णी यांनी गरबा कार्यक्रम बंद पाडला. चालू असणाऱ्या कार्यक्रमाची आवाजाची पातळी ही जास्त असल्यामुळे स्वतः त्या ठिकाणी पोहोचत तात्काळ कार्यक्रम बंद पाडला. वारंवार आवाजासंदर्भामध्ये समज देऊन देखील आवाजाची पातळी ही जास्त असल्यामुळे त्यांना संताप व्यक्त करत हा कार्यक्रम बंद पाडलाय.
साताऱ्यातील पुसेगाव फलटण रस्त्यावरती मद्यधुंद अवस्थेमध्ये असणाऱ्या ओमनी कार चालकानं दुचाकीवरील दोघांना धडक दिली आहे. अपघाताचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. या प्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाण्यामध्ये हायस्पीड रेल्वे स्टेशन हे लवकरच होणार आहे. या प्रकल्पामुळे आर्थिक गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी या वाढणार आहेत. ठाण्यामध्ये सर्व वाहतूक सुविधांचं जंक्शन तयार होणार आहे. शहराचं आमूलाग्र परिवर्तन करण्याची क्षमता असलेल्या राज्यातील हायस्पीड रेल्वे स्टेशन परिसराच्या विकासामध्ये सर्व घटकांनी सक्रिय सहभाग घेण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने स्टेशन परिसर विकासाची दिशा ही निश्चित व्हावी यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, गुजरात सरकार, जपान सरकार आणि संबंधित घटकांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. चित्रपटगृहातील भारत-पाकिस्तान सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण रद्द करा असं आवाहन शिवसंचार सेनेच्या अखिल चित्रेंनी चित्रपटगृहाच्या मालकांना केलंय. क्रिकेटच्या आडून कुणीही भारतीयांच्या देशभक्तीचा व्यापार करू नये, पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राशी कोणतेही संबंध ठेवू नका असं आवाहन देखील चित्रे यांनी केलंय. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शनिशिंगणापूरमध्ये देवस्थानचं कार्यालय सील करण्यात आलंय. पोलीस बंदोबस्त ठेवून प्रशासनानं हे पाऊल उचललंय. मागील दिवसांमध्ये विश्वस्त मंडळावरती भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले होते आणि त्यानंतर या मंडळाला बरखास्त करण्यात आलं. बरखास्तीनंतर कागदपत्रांची हेराफेरी केली जात असल्याचं निदर्शनास आलं. नवीन जिल्हाधिकारी पदभार स्वीकारल्यानंतरच त्यांनी त्वरित हे कार्यालय सील करण्याचे आदेश दिलेत. सामाजिक कार्यकर्ते आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रशासकीय कार्यालय हे सील केलं गेलं. या प्रकरणामध्ये विशेष तपास आणि कायदेशीर कारवाई ही लवकर सुरू होणार आहे अशी प्रशासनाची माहिती आहे. प्रतापगड किल्ला 366 मशालींनी उजळून निघाला. सह्याद्री रांगेतील प्रतापगड किल्ला अफजल खानाच्या वध आणि इतर अनेक ऐतिहासिक घटनांचा आणि मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना नेपाळच्या गंडकी नदीमध्ये सापडलेल्या शाळीग्राम दगडापासून भवानी मातेची मूर्ती बनवून याच किल्ल्यावरती तिची स्थापना करण्यात आली होती. या घटनेला 2010 मध्ये 350 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गडावरती 350 मशाली ह्या पेटवण्यात आल्या होत्या. तेव्हापासूनच ही परंपरा कायम ठेवत एक मशाल ही वाढवण्यात येते. दरम्यान यावर्षी भवानी मातेच्या मंदिराला 366 वर्ष झाल्यानं तेवढ्या मशाली ह्या पेटवण्यात आल्या. या पेटत्या मशालींमुळे प्रतापगड हा उजळून निघाला. हे दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. कोल्हापुरात गटारात वाहून जाणाऱ्या लहान भावाला वाचवताना मोठ्या भावाचा मृत्यू झालाय. जेम्स कांबळे आणि केदार कांबळे हे क्लासवरून घरी जात असताना गटाराच्या कडेनं जात होते. त्यावेळी जेम्स गटारामध्ये पडला. केदार त्याचा मोठा भाऊ त्याला वाचवायला गेला. जेम्सला वाचवताना केदार गटारातील नळ्यात अडकल्यानं त्याचा मृत्यू झालाय. सुदैवानं मात्र जेम्सचा जीव वाचलाय. परभणीतील गंगाखेड तालुक्यातील रुमना जवळा गावातील हनुमान मंदिरावरती वीज कोसळली. यामुळे मंदिराच्या वर असलेल्या 7 मूर्ती खाली कोसळल्यानं भंगलेल्या आहेत. याशिवाय मंदिराचं देखील मोठं नुकसान झालंय. अभिनेता विजय तलपतीच्या करूर इथल्या रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेमध्ये 36 लोकांचा मृत्यू झालेला असून अनेक लोक हे जखमी झालेत, तर काही जण बेपत्ता झाल्याची देखील माहिती आहे. तमिळगा वेत्री कळघम पक्षाचा प्रमुख आणि अभिनेता विजय तलपतीची करूर इथं रॅली आयोजित करण्यात आलेली होती. या रॅलीमध्ये हजारो नागरिकांनी गर्दी केलेली होती. दरम्यान रॅलीमध्ये तलपतीचं भाषण सुरू असताना ही चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर विजय तलपतीनं त्याचं भाषण थांबवलं. दरम्यान गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची देखील माहिती आहे. जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं बतावणी करणाऱ्या 2 सराईत आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून अंदाजे 3 लाख रुपये किमतीचे दागिने हे हस्तगत करण्यात आले. या कारवाईमध्ये आरोपींकडून इतर 6 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सीसीटीव्ही तपासणी आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पुणे आणि मुंढवा परिसरामधून रमेश विजयकुमार जयस्वाल आणि निलेश चंद्रकांत घाग यांना अटक करण्यात आली आहे. डोंबिवलीमध्ये प्रेम प्रकरणामधून एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवली पश्चिम येथील सुदामा इमारतीच्या 11व्या मजल्यावरून या तरुणानं उडी घेतली. ऋषिकेश परब असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. सकाळी 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत सगळा नाट्यमय प्रकार हा सुरू होता. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. दरम्यान या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ हा समोर आलाय.
नाशिक संभाजीनगर महामार्गावरील येवल्याच्या अंदरसूल इथं भारत पेट्रोलियम समोर रिक्षा आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला। या अपघातामध्ये रिक्षा चालक आणि दुचाकीस्वार हे गंभीर जखमी झालेले असून जखमींवरती येवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। मुरुड येथील राजीवाडा परिसरामध्ये अलिबाग मुरुड एसटी बस आणि मुरुडकडून नांदगावकडे जाणाऱ्या पिकअप टेम्पोची जोरदार धडक झाली। या अपघातामध्ये टेम्पोमधील एकूण 13 प्रवाशांपैकी 8 जण हे जखमी झालेले असून त्यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे। सर्व जखमींना पुढील उपचारासाठी अलिबाग इथल्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। अधिक तपास हा मुरुड पोलीस सध्या करतायत। रायगड जिल्ह्यातील माथेरानच्या मुख्य मार्गावरील डांबराचं लाईटचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। नगरपालिकेनं थकीत वीज बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। ऐन पावसाच्या परिस्थितीमध्ये प्रवाशांना अंधारामधूनच प्रवास करावा लागतोय। नगर परिषदेच्या कामचुकारपणामुळे महावितरण विभागाला हा निर्णय घ्यावा लागलाय। कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये जोरदार राडा झाला। एका प्रकरणामध्ये तक्रार करण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये हाणामारी झाली। या प्रकरणामध्ये मारहाण करणाऱ्या काही तरुणांना कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मीरा रोड पूर्व भागातील एका सोसायटीतला एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। या फुटेजमध्ये एक युवक लायटरच्या मदतीने लिफ्टच्या दरवाजाला आग लावण्याचा प्रयत्न करताना दिसतोय। युवकानं लायटरनं लावलेली आग ही काही वेळामध्ये आपोआप विझली, त्यामुळे मोठा अपघात टळलाय। 12 जुलै रोजी याच इमारतीमध्ये मध्यरात्री 1 वाजता अचानक लिफ्टजवळ आग लागलेली होती। या आगीमध्ये इमारतीची संपूर्ण वायरिंग जळून खाक झाली होती। त्यामुळे या 2 घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का याचा खोल तपास करण्याची मागणी आता नागरिकांकडून होते। चिपळूणमधील खडपोली एमआयडीसीमध्ये स्थानिक विरुद्ध साफ ईस्ट कंपनी हा संघर्ष टोकाला गेलाय। या कंपनीच्या व्यवस्थापकानं 250हून अधिक कामगारांना अचानक काढून टाकल्यानं कंपनीच्या गेट बाहेर सर्व कामगार आंदोलन करत आहेत। काल रात्रीपासूनच 250 कामगारांनी कंपनीच्या गेटवरती ठिय्या मांडत आक्रमक असा पवित्रा घेतलाय। कंपनीने कोणतीही पूर्वकल्पना न देता कामगारांना काढून टाकलं। या परिस्थितीमुळे कंपनी बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा हा देखील तैनात करण्यात आलाय। सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती दौंड तालुक्यातील वाघारी गावच्या हद्दीमध्ये दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात झाला। या संपूर्ण अपघाताचा सीसीटीव्ही हा कैद झालाय। पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जात असलेल्या टेम्पो चालकाचा ताबा सुटल्यामुळे डिवायडर ओलांडून दुसऱ्या रोडवरील टेम्पोवरती जाऊन धडकला आणि या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। हा अपघात वाकडा पुलाजवळ झालेला असून अधिक तपास सुरू आहे। कॉमेडियन कपिल शर्माला धमकावणाऱ्या पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आलेली आहे। मुंबई गुन्हे शाखेनं ही कारवाई केली। गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रारच्या नावानं ही धमकी दिलेली होती। कपिल शर्माकडे फोनवरून 1 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आलेली होती। दिलीप चौधरी असं आरोपीचं नाव आहे। बीडमधील ओबीसी महाअल्गार मेळावा हा पुढे ढकलण्यात आलाय। मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचं धुमशान सुरू आहे आणि त्यामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आलाय। ओबीसींच्या न्याय हक्कासाठी महाएल्गार सभा आणि मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अनेक नेते हे सहभागी होणार होते। दरम्यान या महाएल्गार मेळाव्याच्या बॅनरवर लक्ष्मण हाकेंचा फोटो नसल्यामुळे त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे। ओबीसींच्या न्याय हक्कासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर इथं एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये पाऊस असताना देखील या सभेला सुरुवात झाली। त्याबरोबरच दैत्य नांदूर इथं भर पावसामध्ये लक्ष्मण हाके यांनी वाजत गाजत रॅली सुद्धा काढली। पुण्यात वोट चोरी विरोधामध्ये काँग्रेसला समर्थन करणाऱ्या युवकांचा मशाल मोर्चा। या युवक मोर्चाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतर नेते उपस्थित होते। पुण्यातील काँग्रेस भवन ते बालगंधर्व चौकापर्यंत हा मशाल मोर्चा काढण्यात आला। अंधेरी पूर्वमधील गुंदवली इथं नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। गुंदवलीतील आझाद मित्र मंडळानं यंदा खास आकर्षक असं देवीचं अनोखं रूप साकारलंय। देवी कासवावरती विराजमान असून या माध्यमामधून कोळी बांधव आणि पर्यावरण संरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला जातोय। निसर्ग आणि संस्कृती यांचा समतोल साधत गुंदवलीमध्ये नवरात्र उत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली आहे।
शारदीय नवरात्र उत्सवाच्या 6व्या दिवशी अंबाबाईची आकर्षक पूजा, ललिता पंचमीनिमित्त आई अंबाबाईची गजारूढ स्वरूपामध्ये पूजा. करवीर निवासिनीचं आकर्षक रूप हे भाविकांना मोहून टाकतंय. महाराष्ट्रात शारदीय नवरात्र उत्सवाला उत्साहामध्ये सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे विक्रोळीतील एकता मित्र मंडळाकडून उत्साहात नवरात्री साजरी करताना पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टीचे नेते दिलीप मटकर यांच्याकडून 31 वर्षांपासून मोठ्या उत्साहामध्ये नवरात्री साजरी केली जाते. यावर्षी देवीला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण शहर हे उत्सवमय झाले. शारदीय नवरात्राच्या 6व्या माळेला रुक्मिणी माता कमलादेवीच्या रूपात अत्यंत कल्पकतेने उभ्या असलेल्या रुक्मिणी मातेला बैठ्या रूपामध्ये सजवण्यात आलंय. जागतिक पर्यटन दिनी मुंबई विमानतळाचं नवीन विक्रम. यावर्षी मुंबई विमानतळानं 8 महिन्यांमध्ये 50 लाख प्रवाशांचं स्वागत केलंय. UAE, इंग्लंड आणि थायलंडमध्ये सर्वाधिक प्रवासी आले. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच